सोयाबीन चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिमला मिरची, कांदा, मिरची, लसूण, अद्रक, कॉर्नफ्लोअर, मैदा, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोयाबीन. सोयाबीनला गरम पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्यायचे. आता सोयाबीन मध्ये 2 चमचे मैदा टाकायचा. त्याचप्रमाणे त्यात कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे, जसं लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, आता त्या सोयाबीन मध्ये सोया सॉस टाकायचा. 2 चमचे सोया सॉस. जे साहित्य आपण त्या सोयाबीन मध्ये टाकले त्याला नीट मिक्स करून घ्यायचं. त्याने त्याची बाइंडिंग होणार आणि कोटिंग होणार. त्यानंतर तळून घ्यायची. आता कढईत तेल टाकून घ्यायचं. आपले जे सोयाबीन आहे त्याला तळून घ्यायचे. आता या तापलेल्या तेलात सोयाबीन सोडायचे. सोयाबीनला हळूच पण बाजूने सोडा, ज्याने ते अंगावर येणार नाही. त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे. आणि आपण फोडणी देऊ. तर फोडणीसाठी पहिले कढईमध्ये तेल घेऊन घ्या. आता तेलात लसूण टाकायचे, अद्रक, त्याला हाय फ्लेममध्ये टाकायचं. मिरची, हिरवी मिरची, आता कांदा टाकायचा. या कांद्याला जास्त लाल होऊ नाही द्यायचं. आता शिमला मिरची चांगली टाकायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. या व्हेजिटेबल्सला जास्त शिजवायचं नाही, कारण सोया चिलीमध्ये आपल्याला क्रंची व्हेजिटेबल्स चांगले लागतील खायला. आता 2 चमचे सोया सॉस, त्याचनुसार 2 चमचे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, दोन चमचे टोमॅटो केचप सॉस आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं चवीनुसार मीठ. आता 1 चमचा कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. त्याचा गोळ करायचा. कॉर्नफ्लोअर आपण याच्यात टाकू आणि याला मिक्स करायचं. आता गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि हे आपले सोयाबीन, पडलेले सोयाबीन या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे.
तर अशा प्रकारे आपली सोयाबीन चिली रेडी आहे. पटकन प्लेटमध्ये सर्व करून घ्या आणि एन्जॉय करा डिलिशियस सोया चिली. सजावटीसाठी कोथिंबीर. आपलं सोयाबीन चिली रेडी आहे.